नमस्कार, साशाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज बनवणार आहे झटपट होणारा कुकरमध्ये गाजरेचा हलवा। चिकल हा अजिबात होत नाही। तुम्ही बघू शकताय किती छान आणि मस्त झालेला आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। इथे घेतलेले आहे मी गाजर घेतले आहे स्वच्छ धुवून। याला अशा प्रकारे बारीक मी कट करून घेतले आहे। एका कुकरमध्ये टाकून अर्धा ग्लास पाणी टाकून याला मी 2 शिट्ट्या देऊन वाफवून घेतलं आहे। तोपर्यंत दूध आपलं गरम झालं आहे। शिट्टी झाल्यानंतर ना तुम्ही बघू शकताय की गाजर किती छान मस्त झालेले आहे। गाजरला आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। एका कढईमध्ये मी 1 चमचा तूप घेतलेला आहे। तुपामध्ये हे मिश्रण पूर्ण टाकलेलं आहे गाजराचं। गाजराचं मिश्रण टाकल्यानंतर याला तुपात चांगलं मिक्स होऊन द्यायचं आहे पाणी आटेपर्यंत। पाणी आटलं की यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे। दुधामध्ये हे गाजर पूर्णपणे मिक्स करायचं आहे हलवून आणि 2 मिनिटं शिजून द्यायचं आहे त्याला। शिजल्यानंतर ना यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आवडीनुसार 1 वाटी पूर्ण साखर टाकलेली आहे मी। तर तुम्ही बघू शकताय खव्याचा वापर मी इथं केलेला नाही, फक्त साखर वापरलेली आहे। पण गाजरचा हलवा एकदम मस्त आणि टेस्टी झालेला आहे। तर दूध हे आटेपर्यंत आपल्याला शिजून द्यायचं आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील। तर बघू शकताय दूध हे आटलेलं आहे आणि गाजरचा हलवा एकदम मस्त तयार झालेला आहे। तर अशाच प्रकारे ही रेसिपी करायची आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक यू। गाजरचा हलवा